आपली गाडी ना आता इथंच पेट्रोल पंपावर मागत होतं, आम्ही थांबलोय. चालू ना होतंय काय माहिती, ना CNG वरती ना पेट्रोल वरती. आज दिस होता या काही दिसतं या काही असेल. बेकार झालाय हा रोड दबलाय, खाली खाली नदी बिदी पूल आहे. मित्रांनो, मी शिवम बरोबर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. तर कशा सर्वजण मजेत ना? तर चलो गावाला आता आपण टाटा करूया, थोडं सामान सेट करूया. पूर्ण रस्त्यात हे मला त्रास देणार एवढं लक्षात ठेवा. तर चाललो आपण मुंबईचा दौरा करायला. आणि आता वातावरण जरा ठीक आहे, मोकळं आहे. आणि ना आम्हाला हा एक अड्डा नवीन भेटला आहे इकडे गरवायचा. तर नेक्स्ट टाइमला ना इकडे एकतरी गरवायची व्हिडिओ आपण नक्की बनवू. आणि हे बघा ससा हरिण पळतोय, दिसतोय का? हरिण पळतोय, हे बघा हरण, बघा हरण, हे बघा हरण. तर चाललो आपण शेवटी मुंबईला. खूप दिवस राहिलो, म्हणजे फिक्स केलेल्या टायमापेक्षा आपण जास्त काळ इथं राहिलोय. आणि पावसाने पण धिंगाणा घालून ठेवलं. तर आता आभाळ मोकळं झालंय, तुम्हाला तेच दाखवतो, विसरलो मी. बघा आता पाऊस नाही, मांजेश्वराचं मंदिर आहे हे देवा सुखरूप पोचव आम्हाला मुंबईपर्यंत. पाऊस आहे तर चला जाऊ ऑन द वे. थोड्या थोड्या रस्त्यात भेटत राहू आपण कुठे ना कुठे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, म्हणजे आजचाच अजून पाणी उतरतंय. म्हणजे विचार करा किती पाणी भरलेलं, म्हणजे पाऊस किती आहे. तर कृपया करून माझ्या मुंबईच्या मित्रांनी सांगितलेलं मला मासे घेऊन, आणि मी पण घेऊन जाणार होतो. पण इथं तुम्हाला माशाची पेटी कुठे दिसते का? नाही, कारण मासेच नाही घेतलेत, मासे भेटलेच नाहीत, मासे आणलेच नाहीत. तर चला जाऊ, भेटू मध्ये मध्ये. आणि हा पण व्ह्यू बघा, लास्ट व्ह्यू बघतोय मी आता. कधी बघायला भेटेल मला काय माहिती. आणि हा एकदा उद्यानात जायचं स्वप्न राहून गेलं माझं. आणि समोर एक थोडा वेळ अजून थांबा, वडेवाले काका आहेत. वेंगुर्ला बस स्टॉप आहे त्याच्या समोरच आहेत. इथं पण आपल्या खूप आठवणी आहेत. म्हणजे याचं जाता आपण इथं वडे समोसे खात राहतो. तर थोडं वाईट वाटतंय गाव सोडताना. आपण निघलो आहे 3:18ला, म्हणजे 3 सव्वा 3 पकडा. वाईट वाटतंय खूप गाव सोडताना, कारण खूप दिवस राहिलेलो. आणि काकी बिकी होती आजूबाजूला, मजाक मस्ती चालू होती सगळं काही. तर थोडं वाईट वाटतंय. तर चला हे बघा याचं काय चाललंय, किती मधून गाडी चालवतोय. जाऊ द्या, ऑन द वे रस्त्यात कुठेतरी भेटूया चला. आणि हे बघा दुकानात आलतो आणि वर काच कशी लावली आहे, एकदम भारी वाटते. आणि खरेदी चालू आहे सध्या. चिवडा, पाव, हे पाव लय भारी पाव येतात. हे बघा हे पाव आम्ही लय खातोय, वाले लय भारी लागतात खायला. आले की एकदा खाऊन बघा. आणि चिवडा बिवडा घेऊया, म्हणजे थांबायला नको, डायरेक्ट कुडाळ गाठायला. वेंगुर्ला मार्केटमध्ये आपण सध्या. रिक्षाचा लांबचा पल्ला आता, डायरेक्ट मुंबई. आता डायरेक्ट मुंबई. आता जिलेबी पाव 390. काढा हा 500. तर खरेदी नॉर्मल झाली आहे. अजून एक फणस घ्यायचा आपल्याला बगीसाठी. फणस घेतल्यावर आईसाठी थोडे काजू घ्यायचे. आणि मग जाऊ. या बाजूचं घेऊ का त्या बाजूचं घेऊ? आणि मग डायरेक्ट कुठेतरी भेटत राहू आधेमध्ये. 10 रुपयाचे काय देऊ? 10 रुपयाचा एक बिस्किट पुढे देऊ. बिस्किट नको, काहीतरी चॉकलेट बिस्किट देऊन टाका. जेली चॉकलेट देऊ? नको जेली नको, कॅडबरी मध्ये देऊ 10 वाला. हा द्या. घ्या. हे बघा नवीन चॉकलेट पण आहे. हा
हे चॉकलेट बघा, कधी खाल्लंय का तुम्ही? मी इथून घुसतो आणि इथूनच निघतो. इथून कसा घुसणार? आपली नॉर्मल खरेदी झाली. हा पूर्ण झालं. हा कट करून. आणि हे चॉकलेट काय माहिती, पहिल्यांदा बघतो. मेल्टो कॅम्पको काय माहिती नाही. तर मागे आहे वेंगुर्ला बाजार तिथे, आणि आपण चाललोय मुंबईला. तर थांबत थांबत काय ना काय खात खात जाणार आहे आपण. आणि ही कोणी त्रास देणारे मला पूर्ण रस्त्यात. ऍडजस्ट करणार. हे सगळं सामान मी इथे टाकतो आता थोडा वेळ. कितीला आहे? तो लय मोठा आहे आणि ठेवायला जागा नाही. तो फणस बघा केवढा आहे, आणि इथं ठेवायला जागा नाहीये. दिसला असेल तर बघा. आणि फुल जाम आहे. आणि पप्पाचं झालं टंगळ मंगळ करायला चालू. आणि हे पप्पाचं दुकान नाही, माझं काय नाही. आणि गटारचं काम चालू आहे. आणि हे मार्केट माहिती आहे ना. आणि जागा बघा, जागा अजिबात नाही खाली. थोडी पण जागा नाही उरली मला. आहे म्हणजे जागा अशी खूप आहे माझ्यासाठी. ही खूप एवढी जागा पण खूप आहे मला, पण नाही आहे जागा असं बघितलं तरी. लांबचा पल्ला आहे तरी काय नाही यार. मी तर एकदम छोट्याशा जागेपासून राजस्थानला गेलो मी आणि ऋषी. तेव्हा ब्लॉग करायचो, पण त्या टायमाला असा एवढा इंटरेस्ट मी बनवत नव्हतो, तर मी तो ब्लॉग केला नाही. तर चला, टाइमपास नको करायला, ब्लॉग नको वाढवायला. मी चॉकलेट खातो आता, आणि पुढची फुटेज मारेल तेव्हा मी तुम्हाला रिव्ह्यू देईल काय होतं पद्धत. तर चला. आणि आत्ता पोचलोय आपण कुडाळात. थोडी खरेदी केली, काळजी घेतली थोडे. काजूचा रेट चालू आहे सध्याचा 850 रुपये किलो. 850. मुंबईला काय माहिती नाही काय. आणि एक बगीचा फणस घेतला. आणि मला जागा नाही होते पाय ठेवायला, तरी मी घेतला. का? कारण त्याला शब्द दिला मी घेऊन येतो. आणि बघे तू व्हिडिओ बघत असेल तर कमेंट तर करतोस मधून. तर सांगतोय तुला, फणस जर घ्यायला नाही आला तर हा फणस तिकडे आणून तुझ्या समजून जा. आता गेल्या टायमाला पण हाच सीन केलेला. फणस घेऊन गेलो एवढा शोधून. कारण फणसाचं नॉलेज नाही आपल्याला. ते कापा बरका काही एडा बनवून देऊन टाकतात समोरची पब्लिक. तेवढा शोधून घेऊन गेलो. अख्ख्या रस्त्यात रत्नागिरीत रात्री आम्ही एक टेम्पो थांबवून फणस घेतले त्याच्याकडून. पण हा भाईला फोन करून वैतागलो. तो फणस पिकून शेवटी आम्हीच खाल्ला तो. पण एक असतं ना की यार मी घेऊन चाललोय, तर या टायमाला नक्की आहे. आणि काय माहिती, जर मनावर घेतला असेल तर ब्लॉग अपलोड व्हायच्या आधी तू येऊन घेऊन पण गेला असेल तर मी माझे शब्द परत घेतो. तर कुडाळातून निघू आपण 5-10 मिनिटात बाहेर. मग हायवे लागेल आपल्याला. मोसम तर अजून तरी चांगला आहे, फालतू मोसम झाला नाही आहे. आभाळ उघडं आहे, पाऊस नाही. आणि हे बघा कसला आहे. आणि काय नाही, कंटिन्यू राहा. आता दाखवू कुठे काय विषय असेल फालतू, म्हणजे रस्त्यात खड्डे कुठे, ते नक्कीच दाखवेल. कारण माझा ब्लॉग बघून जर कोणाला फायदा होत असेल तर नक्कीच मला खूप आवडेल. कुडाळातून आतपर्यंत रस्त्याचा सुसाट आहे, सनाट एकदम. सणारानं पिरिरी. पुढे पण रस्ता मस्त आहे, मक्खन एकदम. तुमच्याकडे कोणती पण स्पोर्ट्स बाईक असेल तर तुम्ही ती फुल म्हणजे ताणात येऊ शकता, असा रस्ता आहे. हा पण बघा गावातला रस्ता तरी मस्त आहे एकदम, एवढा फालतू नाही. आणि काय माहिती ज्याचं इकडे गावाच्या ब्लॉग वगैरे त्यांनी सांगा, ते माहिती असेल तर. आणि मेनचं कसं आहे काय नाही, पुढे काय असेल तर मी दाखवेल बघा. आणि आता कुडाळ हायवेला लागलोय. मागाशी सांगितलेला जेवढा अंतरावर कुडाळ आहे त्याच्यावर डबल अंतरावर मी कुडाळला पोहोचून जमाना झाला. 2-3 गावं सोडली. आता माझ्याजवळ पुढचं गाव आहे, सॉरी हे पनवेल. आणि पनवेल आहे 420 किलोमीटर इथून. आणि रस्ता बघा एकदम मस्त रस्ता आहे. आणि या रस्त्यावर बेफाम पाऊस जरी पडला तरी मला नाही वाटत की इथं पाणी भरेल. तर बघा कोकणात इथे
6 7 दिवस झाले मुसळधार पाऊस आहे, पण रस्ता सुका खडखडीत आहे. 2 तास फक्त पाऊस गेलाय. आणि समोर बघा आभाळ आहे आणि इथे पाऊस असणार आहे एवढं मला माहिती आहे त्या आभाळाला. तर कसं आहे, कुठले पण व्हिडिओ काढून पब्लिक टाकते की कोकण रस्त्याला पाणी भरलंय. तर पुढे जाऊच आता या पट्ट्यात थोडा रस्ता बोलला आहे, पुढे जाऊच आपण. तिथं पाणी असेल या काय विषय असेल तर मी दाखवत राहील की पाणी भरलंय इथे, या रस्ते खराब आहेत, काम चालू आहे, ते सर्व दाखवेल. तर तुम्ही कोणी येत असाल तर त्यांना मदत होईल. तर इथून 420 रुपये उडाळमध्ये आपण रिक्षानी, आणि कोण रिक्षानी येत असेल तर त्याच्यासाठी खास. तर वेंगुर्ल्यात आपण 250चा CNG भरलाय. आणि कुठे आता दुसरा CNG पंप आहे आणि आपण कुठे भरू ते पण मी दाखवेल. चला. आणि हा पहिला टोल लागलाय वेंगुर्ल्यातून निघल्यावरती, म्हणजे कुडाळ आणि कणकवलीच्या मध्ये टोल आहे. टोल पण दाखवेल मी किती. आता तरी टोल बंद आहेत, चालू नाहीत अजून. इन फ्युचर चालू होतील काउंटिंगसाठी. मी टोल पण सांगून ठेवतो. फायनल जोपर्यंत पूर्ण रोड टकाटक एकदम बनत नाही तोपर्यंत टोल नाके हे बंद राहणार आहेत. हा आता टोलवरती आपण पहिला टोल म्हणजे आपला नवी मुंबई यायपर्यंत टोटल किती टोल लागतात ते. आणि पाऊस झालाय सुरू, ताणून पाऊस एकदम. आणि ताणून पाऊस तरी रस्ता बघा, पाणी जमलं नाही रस्त्यावरती. तर चला. आणि कुडाळ आणि ह्याच्यामध्ये एक CNG पंप लागतो कोरसला. 2 पंप आहेत आजूबाजूला, पण त्यांच्या भरोश्यावर कधी येऊ नका. काय आठवत नाही. हा इथं फुल गर्दी असते 12 महिने त्या पंपावर आणि CNG नसतो. ओके, तर त्याच्या भरोश्यावर येऊ नका. तर मालवणमध्ये CNG पंप बसतोय, काम चालू आहे. वेंगुर्ल्यात पण अजून एक CNG पंप होणार आहे. आता इन फ्युचर कधी व्हायचं माहिती नाही, पण मालवणमध्ये काम चालू आहे. तर मी अशा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज तुम्हाला देत राहील. चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, माझा पुढचा रस्ता बघू आपण कसा आहे. पुढे आलोय आपण आणि इथे आता अजून एक टोल नाका आलाय बघा, राजापूरचा टोल नाका. आपण बघताय बघितला असेल तर हा एक टोल नाका आहे राजापूरला. बंद आहे पण सध्या, चालू अजून झालेला आहे टोल नाके मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि पाऊस कमी आहे मध्येच. खारेपाटण आणि राजापूर, खारेपाटण आणि राजापूरच्या मध्ये आहे म्हणजे. आणि पाऊस कमी आहे पण थंडी मजबूत आहे. आता मी तर एकदम पद्धतशीर आहे, म्हणजे कोणतरी पण आहे खाली, टेन्शन नाही मला. फक्त आडवं तिथं पाऊस आला की समोर इथून पाणी मारायची शक्यता आहे. तर अगदी लाईट पण फुल एकदम मस्त लक्झरी आहे एकदम. बघा सामान असं आहे, सामान आपलं असं आहे. इथं थोडं सामान आहे, एकदम लक्झरी आहे. मस्त निवांत जायचं आहे. बाहेरचा व्ह्यू टोल नाक्याचा इथं बघितला नसेल, एक नंबर आहे. तरी परत एकदा दाखवतो. हे बघा जबरदस्त आहे एकदम. मस्त मोसम झालाय. आता फक्त आरामात असाच मोसम राहू दे. हवा कमी असली तरी अजून चांगलं होईल. पाऊस पडायचा तेवढा पडू दे, फक्त हवा नाही पाहिजे बस. तर चला, आता मला तर वाटतं CNG पंपावर भेटेल मी डायरेक्ट. आता पुढे एक CNG पंप आहे. चलो बाय बाय. आणि पाऊस झालाय चालू, फुल पाऊस आहे. आणि हे आपलं ही खिडकी बंद करूया. ही झाली खिडकी आपली पण. आणि असा आपला सेटअप. टेंट मारलाय, टेंट. ते दिसत नसेल काय पाहिजे थांबा. मस्त एकदम.
मध्ये, तर ही काठी लावली आहे आणि खाली हे बघा आपली लक्झरीची लाईट झाली चालू. आणि हा असा प्लास्टिक बांधलाय, तर पाऊस खूप आहे, खूप पाऊस आहे, तर हे प्लास्टिक डिलीट करतो आणि मग सीएनजी पंपाला भेटू. कारण मागच्या सीएनजी पंपावर बेफाम गर्दी होती, कारण पुढच्या सीएनजी पंपचा सीएनजी संपलाय आणि आम्ही तो मेसेज बघून सुद्धा तसेच निघलोय आणि सीएनजी आपल्या गाडी संपत आलाय, एक टाकी उरलाय. रिक्स तर घेतलाय, आता बघून चला काय होतंय पुढे. तर आता आपण लांजाच्या सीएनजी पंपवर आहे आणि सीएनजी संपलेला आहे. मागाशी सांगितलं आपला मागचा सीएनजी पण गेला आणि हा पण पेट्रोल भरलंय गाडीत आणि पेट्रोलवरती आपली गाडी चालू नाही होते, कारण 1.5-2 वर्ष झालं आपण पेट्रोलवरती गाडी कधी चालवलीच नाही. तर नाहीतर रात्री इथं 12ला सीएनजी ची गाडी येईल, 12 वाजेपर्यंत आपल्याला इथं थांबायला लागेल. नाही तर काय करूया आणि काय नाही असं झालंय. तर बघू आता पुढचं नियोजन कसं आहे. गाडी आपली चालू झाली तर थेट मग रस्ता गाठू, नाहीतर थांबा इथं काय. आणि हे बघा लय भारी लागतात खायला, जाम जबरदस्त. आले वेंगुर्ल्यात ना कधी ट्राय करा. मी घेऊन नाही येणार कारण मलाच हे पुरत नाहीत, मी तरी हळूहळू खातो. तर बसल्या बसल्या एक पाकिट लगेच संपवून टाकतो. आणि मला सिम कार्ड पण मी ना काढून त्या सॅमसंगच्या मोबाईलमध्ये ठेवलंय आणि तो मोबाईल आहे बॅगेत यावाल्या. काय माहित नाही विषय, ह्या मोबाईल सिम नाही काय नाही मला वेदर चेक करायचं आहे. असं काय होतं काय माहिती, मला कसं माहिती असं काय होते गाडीला. तर चला कसा विषय निघलो तर दाखवेल, थांबलो तरी दाखवेल. आपली गाडी ना आता इथंच पेट्रोल पंपावर मागत होतो आम्ही थांबलोय, चालू ना होतंय काय माहिती, ना सीएनजी वरती ना पेट्रोलवरती. आता चालू अशी झाली, आता बोलायला तुम्ही चालू नाही होते आणि चालू आहे, चालू झाली पण गिअर टाकला ना झाली बंद, गिअर टाकला की बंद होते. तर बघू चालू करून होते का. तर एकदा चालू केली, चालू होते पण हे बघा दाखवतो, हे बघा असा शॉट आहे. तर काय माहिती काय समजत नाही. आणि आता ना इकडचे ना तिकडचे असं झालंय, कारण रिक्षाच चालू नाही होतं ना. रिक्षा चालू झाली असती तर काय वाटणार नाही, कारण रिक्षाच चालू नाही होतं तर करणार कसं, आता काय कुठे जाणार. तर पुढे रत्नागिरी हातखांब्याला सीएनजी पंप आहे, तर इथे गाडी चालू झाली तर विचार करू तिकडं जायचा. हिला चालू करूया आणि बघू कसं काय. चला. आणि गाडी फायनली झाली आहे खूप टायमाने चालू आपली. थोडं इकडे तिकडे उंगल्या केल्या पण नाही, पण केलं काहीतरी, झाली कशी पाहिजे चालू. हा पुढे काय होतं ना ते अर्धा 1 तास आपला इथे घालवला. हा ते तर आहे. देवकृपा म्हणजे पुढे काय गडबड असेल तर ते आपलं इथंच थांबलो आपण आणि ते टळलं असंही म्हणता येईल. इकडं आता आपण आपल्या मेन म्हणजे जो शॉर्टकट मारून जातो संगमेश्वरच्या इकडचा तो न मारता आपण आता रत्नागिरी मारून जाणार आहे. आणि आपण 1-2 तास लेट म्हणजे आपला 50-30-40 किलोमीटर वाढणार आहे. तर काही नाही, आता चालू असेच अनुभव येत राहणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवत राहणार आहे. तर मुंबईपर्यंत जाईपर्यंत काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही. तर कंटिन्यू राहा आणि बघत राहा पुढे काय होतंय, कारण ते मला पण नाही माहिती. चला. आणि लांजाच्या या बाजारपेठेमध्ये ना रस्ता खराब आहे जरा, पण नाही थोडाफार खराब आहे, थोडाफार बोललं तर ठीकठाकच आहे, एकदमच गेलेला आहे बाद केस. म्हणजे हालत आधीच्या व्हिडिओ आणि आताच्या व्हिडिओच्या शेकीनेसमध्ये कळत असेल तुम्हाला किती खराब आहे रस्ता. दिसत नाही, त्यांना टपावर बसून घेऊन जायचं रस्ता खूप आपली गाडी बसलेली आहे. आपली गाडी बसली देवाच्या कृपेने. रोड वावला वाटतं, रोड गेलाय
रोड दबलाय खाली खाली नदी बिदी पूल आहे वाटतं काहीतरी इथं काहीतरी आहे वाटतं आणि रोड ना खाली खचला आहे काम चालू आहे आपल्या लोड आहे गाडी म्हणून चढते हलकी असती तर टायर फिरला असता फर्र करून आणि फायनली आपल्याला मठ म्हणजे पालीच्या आधी गाव आहे मठ तिथे काय दिसलंय आता कुठं आहे आपण सीएनजी पंप आणि सीएनजी पूर्ण लास्ट लाल कांडी आहे लास्ट आणि त्याच्यावर पण आम्ही आलोय कमसे कम 15 किलोमीटर 18 किलोमीटर काहीतरी आलोय म्हणजे विचार करा फुल टेन्शन मध्ये होतो की काय 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 आलं 17 किलोमीटर आहे हा पुढचा पंप 17 किलोमीटर आहे म्हणजे विचार करा की गेली असती की नाही देवाच्या कृपेने सीएनजी पंप भेटलाय आणि आता सीएनजी भरू मठ मध्ये आहे एक सीएनजी पंप हा आणि रस्ता खूप खराब होता आधीचा आता पुढचा दरड बिरड कोसळल्यात तर चला सीएनजी भरू इथे सीएनजी भरल्यानंतर कसा काय विषय भेटू किती टाइम लागतो सीएनजी ला काय माहिती तर चला आणि सीएनजी झालाय भरून आपला फुल एकदम फुल खुश आहे आता म्हणजे टेन्शन नाही आता रस्त्यात कुठे निवांत जाऊ शकतो आपल्या शॉर्टकट रस्त्याने पण नाहीतर आपल्याला हात खांबा मारून लक्षात नव्हता पण हात खांब्यावर रत्नागिरी मार्गे जायला लागला असतं पण आता टेन्शन नाही आपल्याला फुल बिंदास सीएनजी चला पुढच्या रस्त्याला इथे बसला आपला 300-350चा सीएनजी 300-350 प्लस गेला इथून म्हणजे वेंगुर्ल्यातून सीएनजी टाकला तो डायरेक्ट इथे म्हणजे विचार करा 150 किलोमीटरवरती लागला आपल्याला आता पुढचा नेक्स्ट हॉल्ट कुठे असेल सांगता येत नाही तर आतापर्यंत 2 टोलच झालेत फक्त 2 टोल नाके 2 सीएनजी पंप एक रस्ता खराब आता पुढे कंटिन्यू राहा अजून काय काय बघायला भेटेल चला आणि हे बघा आपला शॉर्टकट रस्ते आले आपण धुका बघा फुल धुका आहे आणि पाऊस नाही आहे ना पाऊस बारीक आहे एकदम आणि फुल धुका आहे काय दिसत नाही बघ काचेतून तर काय दिसत नाही समोरून गाडी येते काही सुद्धा दिसत नाही आपल्याला तरी रस्ता खूप चांगला आहे म्हणजे जंगलातून असून सुद्धा रस्ता खराब नाही आणि इथून बाहेर निघतो ना तेव्हाच मी डायरेक्ट भेटेल आता चौकांना राहायला लागते या रस्त्यावरती जरा लुटमार नाही इथे कोकण आहे भाऊ समजलं ना समजून जावा काय विषय तर चला घाटी सोडून पुढे आलो आणि रस्ता बघा फुल खराब आहे एकदम आणि आता खराब रस्ता चालू झालाय पूर्ण रस्ता असंच ना आता खराब आहे नाही रस्ता खराब आहे 20-25 किलोमीटर असा रस्ता आता मध्ये चांगला आहे मध्ये खराब आहे मध्ये चांगला आहे चांगला बोलला तर एवढा पण आता चांगला नाही म्हणजे ठीकठाक तर त्या घाटीचा विषय कसा होता माहिती का जर नवीन असाल आणि त्या रस्त्याने जर जात असाल प्रवास करत असाल तर दिवसा सकाळ जावा अंधार व्हायची वाट बघू नका त्या रोडने जात आहे तर कारण की हे तिथं थोडा विषय वेगळा आहे जे आज दिसत होतात या काही दिसतं या काही असेल पर्सनल अनुभव आहे एकदा घडलेला आहे आमच्यासोबत तुमची गाडी बिडीची स्लो होईल या अचानक बंद होते सशे विषय पळतात तर दिवसा नवीन असाल तर दिवसा ढवळ्या जावाच्या या गोष्टी काही कशा हाताळायच्या माहिती नाही तर मी कृपया करून रात्रीचा प्रवास त्या रस्त्याने करूच नका थोडं लांब पडेल पण बाहेरून जावा जवळून माहिती आहे तुम्हाला कसं काय विषय असेल
येताना सुद्धा आमच्यासोबत झालंय. म्हणजे विषय असा झाला की आम्ही चाललोय आणि म्हणजे आमच्या समोर असा ससा आला, ससा पळला आणि ससा खूप नंतर टायमाने बाजूला जाऊन उभा राहिला आणि मला आणि पप्पाला कळलं की काय विषय. तेव्हा मी होतो, मम्मी होती, पप्पा होते आणि बहीण होती. विषय कळला की काय नक्की, पण कोणाला काही सांगितलं नाही. थोडा पुढे जाऊन म्हणजे हे सशाला हे 5-10 फूट मागे सुटला असेल. थोडा पुढे जाऊन ती गाडी पण पडली. तर एवढा विषय झाला. नंतर थोडं पुढे गेलो आणि त्या रस्त्यातला कोणीही नसतं, तिथं तुम्हाला घरही सुद्धा दिसणार नाही. म्हणजे त्या रस्त्याच्या स्टार्टिंगला घर आहे आणि दोन्ही बाजूला स्टार्टिंग आहे. म्हणजे मुंबईपासून गोव्याला जाताना जर तुम्ही तिथं कुठे स्टार्टिंगला घर आहे आणि गावातून इथे येताना मुंबईला येताना कुठले तर तिथं स्टार्टिंगला घर आहे. मधल्या पट्ट्यात काही सुद्धा नाही, लांब पूर्ण पट्ट्यात काही नाही. तर तिथं 2 जण बसलेले होते. ऍक्च्युली मी ते बघितले पर्सनलमध्ये. मला वाटलं कोणाचे बसले असतील गावकरी, पण जेव्हा पुढच्या टायमाला मी जेव्हा दुसऱ्या टायमाला आलो तो पॉईंट मला माहिती होता. मी कसं लक्षात येत गडगा आहे कसा म्हणजे तसा एक गडगा. तर तिथं लांबपर्यंत काही सुद्धा नव्हतं आणि खाली सुद्धा बघितलं तर पूर्ण म्हणजे तरी येईल खाली. तर तो एक अनुभव एकदम डेंजर होता. तर कृपया करून सांगतो की रात्रीचा प्रवास त्या रोडनी करू नका. आता पुढे बघू काय होतंय. चला. आणि आता 3रा टोल नाका लागलाय. खराब रस्त्यावर नाही येते, चांगला रस्ता पण लागलाय. हे बघा, थोडा फ्रेश व्हायला थांबलो आपण आणि खूप रोड घाण होता. थोडं झोपून गेलतो. असा रस्त्यात झोपून झाला रे मध्ये कुठेतरी बसल्या झोप लागते. बसल्यावर झोप लागते मला. तर 3रा टोल नाका. इथून पुढे रोड चांगला असेल आशा करतो, पावसामुळे तरी, कारण आहे एवढं मला माहिती आहे. तर संगमेश्वरच्या पुढचा रोड लय खराब आहे. तर आपण आता बसू, थोडं झोपून घेऊ. रात्रीचा प्रवास घ्यायचा आणि भेटूया. झोप आली. कुठला टोल आहे त्याच्या माहिती नाही. सावर्डे आहे पुढे. खेरशेत असं काहीतरी फिश. खेरशेत फिश प्लाझा. तो थोडा व्हिडिओ लय मोठा होईल, नाही तर मी असं बारीक सगळं सांगत बसलो. तर चला पुढे भेटूया. आपल्याला आता लागतोय महाडचा बोगदा आणि 4 टोल नाके झाले. एक टोल नाक्याला मी झोपलेलो सांगितल्याप्रमाणे आणि हा बोगदा टनल अहेड 100 मीटर्स दिसत असेल. 2 नाकांच्या ओलांसारखे ते हे बोगदे दिसत आहेत, एक इथे एक तिथे. अच्छा, कशेळीचा आहे. कशेळीचा बोगदा हा उतरला का मार लागला. मी पण सध्या झोपायच्या तयारीत आहे. गाडी लावली आहेत मस्तपैकी, ऐकत बसतोय. तेव्हा देतो नेक्स्ट लोकेशनला भेटू. चला. एवढं काल मला डोळा लागलेला. अरे सकाळ झाली डायरेक्ट उजेड पडला पूर्ण. हा काय कुठे विचारलं ना. आणि आता तुर्बा स्टेशन आलंय, तुर्बा स्टेशनला पोहोचलोय. आणि अहो ब्लॉग बनवतोय. आणि आपले टोल नाके टोटल 6 लागतात. टोल नाके 6 आणि संगमेश्वरचा रोड पूर्ण खराब आहे. आणि त्याच्या आधी एक 2 दाखवलेला
बेकार एकदम. आज आंब्याच्या इथून आपण पुढे जातो, मग ती नदी लागते, त्या नदीच्या बाजूला पूर्ण बाकी सगळं ओके रोड आहे एकदम. सीआयडी पण बहुतेक जागेवर झालेत बहुतेक. येताना पण यायच्या साईडला पण आणि जायच्या साईडला पण. आणि आता मग पूर्ण थोड्या वेळात ना पोचू घरी. आणि पाय बी पूर्ण हे झालं दुखत आहेत थोडे. आता आडवा पडून एवढा 6 फूट आहे आणि 3 फुटामध्ये गेलो आडवा तिडवा होऊन. तुम्ही ड्रायव्हिंग करत असेल तर मला झोप नाहीत. आणि इथं तर मला डायरेक्ट लांबच्या लांब सीट भेटली आणि गोदडी बिदडी आहे तर मग काय झोपून गेलो डायरेक्ट. दादा एरिया जवळ तसे म्हणजे आता मुकुंदला पोहोचूया, डायरेक्ट घरी भेटू आपण. घरीच भेटेल, सामान विमान काढून मी डायरेक्ट. नाहीतर नाही भेटलं तरी काय फरक नाही पडत. तर चला प्लॅनिंग बघू पुढची आपली काय आहे. अरे इकडे कॅमेरा आहे. आणि पोहोचलोय घरी, चाय पितोय आता. चाय सुखरूप पोहोचलोय आम्ही पण. तुम्ही पण कधी जाणार असेल तर जावा, पावसाळ्याचं काही टेन्शन नाही. तर भेटू पुण्यात अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, टेक केअर, बाय बाय, चला.